डहाणूतील काही शाळेतील विद्यार्थी या डहाणू सागरनाका या ठिकाणी एकत्र आले। 2 जूनपासून दिल्लीमध्ये नीट पेपर फुटी आणि महाराष्ट्रातील टीएटी पेपर फुटीबद्दल जे सीजेपी या जनता पार्टीने जे आंदोलन सुरू केलं, देशातील तरुण आणि देशातला विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आला। तीव्र आंदोलन त्यांनी केलं की या देशातील जे विद्यार्थी जे अभ्यास करतायत त्यांच्यावर फार मोठा अन्याय होतोय आणि म्हणून दिल्लीमधलं जे आंदोलन यशस्वी झालं, त्या यशस्वी आंदोलनाची विजयी रॅली म्हणून आज आम्ही या ठिकाणी डहाणूमध्ये घेतलेली आहे। जरी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जरी राजीनामा दिला असेल तरी सुद्धा त्या आंदोलनामध्ये लढणारे जे विद्यार्थी होते, संघर्ष करणारे जे विद्यार्थी होते, ते देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी लढलेले आहेत। त्या ठराविक विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे तात्काळ त्यांनी मागे घेतले पाहिजेत। का त्यांनी आंदोलन केलं, का संघर्ष केला, तर त्यांना सुद्धा की भविष्यामध्ये आम्हाला सुद्धा एक चांगला एक नागरिक म्हणून मी घडलो पाहिजे, चांगला अभ्यास केल्यानंतर चांगला मार्क्सने पास झालो पाहिजे आणि एक मला चांगली या देशामध्ये देशाची सेवा करण्याकरिता मला नोकरी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची विचारधारा घेऊन हे आंदोलन करणारे विद्यार्थी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांचं जे फ्युचर आहे ते धोक्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्यावरचे झालेले गुन्हे हे तत्काळ तिथून दिल्लीमध्ये मागे घेतले पाहिजेत। दिल्लीमध्ये जे पोलिसांनी जे अमानुष लाठीचार्ज हा विद्यार्थ्यांना तरुणांवर केला त्याचा निषेध ते निंदनीय आहे आणि निषेध केला तेवढा कमीच आहे। आणि मुंबईमध्ये सुद्धा जवळजवळ 1500 गुन्हे दाखल केलेले आहेत। मुंबई पोलिसांचा पण आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि डहाणूमधले हे सर्व विद्यार्थी आज देशाचा तिरंगा घेऊन रस्त्यावर ही विजय रॅली यांनी काढलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जर या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेतले नाही दिल्ली पोलिसांनी किंवा केंद्र सरकारने, तर या डहाणू आणि पालघर जिल्ह्यातला प्रत्येक कॉलेजमधला, प्रत्येक शाळेमधला, आश्रम शाळेमधला आणि जिल्हा परिषदचा विद्यार्थी सुद्धा रस्त्यावर उतरेल आणि हे गुन्हे मागे घ्यायला लावेल। याकरिता आजची ही रॅली या ठिकाणी आम्ही काढलेली आहे। आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी या डहाणू विधानसभेचे आमदार म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक राजकीय पक्षाचे, महाविकास आघाडीचे राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। या विद्यार्थ्यांच्या विजय रॅलीला पाठिंबा देण्याकरिता